सकाळपासून रात्रभर प्रचार करत असताना लोकांचा प्रतिसाद फार चांगल्या प्रकारे आहे आणि चांगलं वातावरण आहे. सुरुवात कसं राजकारणात कसं आला तुमचं काय पार्श्वभूमी काय राहील? तुमचं एक स्टेटमेंट होतं, रडीचा डाव खेळू नका. म्हणजे काय रडीचा कसला डाव? विरोधकांचं म्हणणं आहे की कुठेतरी पाणी मुरते म्हणून आम्ही विरोध करतो किंवा आम्ही विरोध दर्शवतो. तर काय सांगा? संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला हे येतं, आपली ओळख ज्यांच्यामुळे होते, हे तत्व जो जपतो तो टिकतो. तुम्ही आहे तो या पक्षात काम करताय, तो सोडून आमच्याकडे ऑफर काय आले तुम्हाला? काय काय ऑफर दिली? तर काय काय व्यक्तिमत्व मी नावं घेतो, तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याविषयी तीच मला सांगा. सर्वप्रथम अजितदादा पवार, काय सांगाल? छत्रपती उदयनराजे भोसले, महेश शिंदे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत सातारा जे आता मतदारसंघ आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांतजी शिंदे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण विचारूया. नमस्कार साहेब. नमस्ते. नमस्ते. कसा असता प्रचार कसा चालू आहे? चांगला चालू आहे. होय. सकाळपासून रात्रभर प्रचार करत असताना लोकांचा प्रतिसाद फार चांगल्या प्रकारे आहे आणि चांगलं वातावरण आहे. बर, चांगलं वातावरण. हो. बर, पण मला सांगा की सुरुवात कसं राजकारणात कसं आला? तुमचं काय पार्श्वभूमी काय राहिलेली? खरं म्हटलं तर राजकारणामध्ये मी कॉलेज जीवनापासून होतो. मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये असलेल्या कॉलेजच्या सगळ्या निवडणुकीमध्ये भाग घेतला होता. युनिव्हर्सिटी एकदा जिंकली होती आणि ते करत असताना भारतीय विद्यार्थी सेना शिवसेनाचा उपप्रमुख म्हणून त्या ठिकाणी माझगावला मी काम करायचो. आणि त्यावेळेला हे काम करत करत असताना त्यावेळेचे आदरणीय भुजबळसाहेब असतील त्या ठिकाणचे आमचे नेते होते आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. करत असताना 1982 नंतर मी एका गव्हर्नमेंटच्या आमच्या माथाडी बोर्डामध्ये लागल्यानंतर शिवराव पाटील साहेबांशी माझा संबंध आला आणि मग युनियन क्षेत्रामध्ये सुद्धा तिथं मी जॉईन झालो माथाडीच्या. आणि मग त्यांचे माझे भावाचे घरगुती संबंध होते. त्या संबंधातून मग मी पुढे 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 युनियनच्या ह्याच्यामध्ये वाटचाल करत असताना कर्मचाऱ्यांची संघटना बांधली. मी चळवळी स्वभावाचाच होतो पहिल्यापासून आणि पहिल्यापासून आक्रमक ह्या नेत्या म्हणून विद्यार्थी संघटनेमध्ये होतो. हे सगळं होत असताना तुम्हाला कल्पना नसेल, पहिली मी युनिव्हर्सिटी जिंकली. युनिव्हर्सिटी जिंकल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझं त्यावेळेला हे केला होता का NSCI कडून पहिल्या ही जी आणि त्यावेळेला त्यांनी माझा सन्मान केला होता, सत्कार केला होता. आणि त्यांच्याजवळ जाण्याची आणि जेव्हा युनियन क्षेत्रामध्ये आलो तेव्हा संघटनेमध्ये थोडासा वाद झाला आणि त्या वादाच्या रूपांतरात शिवराव पाटील साहेबांच्याबरोबर येत असताना कामगार चळवळीमध्ये मी ओढला गेलो आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेबांशी जेवढा संबंध आला तेव्हा मला ते नेतृत्व एवढं भावलं म्हणजे अगदी आपुलकीच्या जिव्हाळ्याने माथाडी कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना प्रेम करणारं यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व जसं होतं तसंच पवार साहेबांनी तो वारसा चालू ठेवला. आणि त्यावेळेला संघटनेच्या माध्यमातून जे जे व्हायचं त्यामध्ये पवार साहेब पूर्णपणे लक्ष द्यायचे. मग माथाडी कामगारांची घरं असतील, माथाडी कामगारांना न्याय द्यायचा असेल आणि म्हणून मग त्या ह्याच्यातून पवार साहेबांनी कदाचित माझ्यातले नेतृत्व गुण बघितले असतील. मग ह्या मुलाला कुठेतरी राजकारणात आणलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली 1999 साली, तेव्हा शिवाजी पार्कवर जो मेळावा घ्यायचा होता त्यावेळेला आमच्या कामगार संघटनेला मग राष्ट्रीय मजदूर संघ असेल, आम्ही असो, सगळ्यांना बोलवलं होतं दिनामाव पाटील वगैरे की आपल्याला हा मेळावा करायचा आहे. आणि त्यावेळेला त्यांनी मला आम्हाला निमंत्रित केलं होतं. बैठक झाली RMS मध्ये आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आता आपल्याला हा पहिला मेळावा शिवाजी पार्कचा चांगला करायचा. आणि त्यावेळेला आम्ही फार ताकदीने शिवराव पाटील साहेब आम्ही सगळे आलो होतो. आणि त्यामध्ये नंतर त्यांनी सांगितलं की आता निवडणुका लगेच लागल्या. ते बोलले असं करा की आता ह्या सगळ्या निवडणुका लागत आहेत तर त्यामध्ये माथाडींना मला एक संधी द्यायची आहे. म्हणजे मला अभिमानाने सांगावं लागेल, बरेच लोक इच्छुक होते पण शिवराव पाटील साहेबांनी मला त्यावेळेला पवार साहेबांकडे शिफारस केली की तुम्ही आमच्या माणसाला ह्या शशिकांत शिंदेला त्या ठिकाणी संधी द्यावी. त्याच्या अगोदर भुजबळ साहेबांनी काँग्रेस पक्षाची जेव्हा एकत्र होतो तेव्हा त्यांच्याकडे बैठक झाली तेव्हा माझगावमधून मला नगरसेवकांच्या भाती संधी देण्याचा विचार होत होता. आणि पहिली तिकीट मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाची माझी जाहीर होत होती पण आणि मी निवडून पण आलो असतो. पण तिथं आता माझे कार्यकर्ते माझे मित्र जे आहेत त्यावेळेला शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या ठिकाणी आम्ही त्याप्रमाणे ते करत होतो. मला साहेब बोलले की तुला मी परत तू का घेतली नाही तिकीट, मी तुला तिथून
बरोबर. माझगावमधूनच तुम्हाला हा. विधानसभेला लढवणार होतो. असं ते झालं. हा. परंतु नशिबामध्ये सातारा जिल्ह्याची सेवा करायची, डोंगर कपारीतल्या जावली खोऱ्यातल्या लोकांची सेवा करायचं होतं. त्यामुळे जावलीला तिकीट मिळालं नाही, त्यामुळे माझी राजकारणामध्ये एंट्री झाली. पण तुम्ही एकदम आता खेडेगाव म्हणू आपण, हुमगाव पासून, जावली तालुक्यातलं गाव, तिथून प्रवास सुरू झाला. पण तुम्ही मुंबईला कसं गेला, म्हणजे कामानिमित्त गेला का कशानं नाही, माझे वडील आमच्या डोंगर कपारीमध्ये सगळे बहुतेक लोक माथाडी कामगार. माझे वडील सुद्धा माथाडी कामगार आणि ते माथाडी कामगार असल्यामुळे माझा जन्म सुद्धा मुंबईला झाला. माझं कार्यक्षेत्र मुंबईमध्ये सुरू झालं आणि त्यामुळे मी जे आहे तिथं मुंबईलाच वास्तव्याला होतो. आणि मुंबईमध्ये काम करत असताना कॉलेज नंतर मी गव्हर्नमेंट म्हणजे माथाडी बोर्डामध्ये लागलो आणि तिथून मग ह्या कामगार चळवळीत वगैरे आलो. आणि कामगार चळवळीतून मग व्याप्ती वाढत 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 गेली. मग त्याचा त्या ठिकाणी जावलीमध्ये कामगारांचे मेळावे किंवा कामगारांचे कार्यक्रम असतील वगैरे अशा पद्धतीने येणं जाणं होतं. आणि एक घटना अशी घडली की दूध संघाची निवडणूक होते आणि त्यावेळेला मला काही घटना अशा घडल्या की त्यावेळेला हबप दत्तात्रय महाराज कळंबे वगैरे होते. त्यांच्या घरावर काहीतरी हल्ला झालेला कळला आणि मग मला त्यावेळेला बोलवलं. त्यापासून माझी त्या जावलीमध्ये एंट्री झाली. आता थोडी आपण पार्श्वभूमी बघितली. सध्याचं राजकारण खूप ढवळून निघतंय महाराष्ट्रात. भरपूर साऱ्या गोष्टी होतात साहेब. पण काय होतं, आपलं एक मनोधारणा असते की आपले एक काय काय गोष्टी असतात की मला हे करायचे. तर आता तुम्ही सातारा जिल्ह्यात पूर्ण फिरताय, तर तुमच्या शंभरात कुठल्या गोष्टी आहेत की मला निवडून आलं तर ह्या प्रामुख्याने ह्या गोष्टी करायच्यात, अशी तुमची कुठल्या गोष्टी आहेत? खरं म्हणलं तुम्हाला सांगू का, म्हणजे मी काय राजकीय पार्श्वभूमी असलेला माणूस नाही. माझे काम वडील होते, त्यांचा कधी राजकारणाचा कधी संबंध आला नाही. ते फार सरळ आणि साधे होते. माझे आई वडील फार प्रेमळ होते. पण हे करत असताना संधी मिळाली. पवारसाहेबांनी संधी दिल्यानंतर जावलीतल्या लोकांनी, कोरेगावच्या लोकांनी, अनेक लोकांनी मला मतदारसंघामध्ये, म्हणजे पहिली महाराष्ट्रातली घटना असेल की मतदारसंघ बदलून घेतल्यानंतर सुद्धा मी 2 वेळा तिथून लोकांनी मला निवडून, मागच्या वेळेला सुद्धा थोडासा अपघाताने पराभव झाला नसता तर सलग 5 वेळा निवडून येण्याचा निर्णय झाला असता. पण मी तुम्हाला खरं सांगू का, आपण कसं काम करतो, आपण कशा पद्धतीने लोकांमध्ये एक होतो, त्याच्यावर तुमचा रिझल्ट असतो. आणि मला वाटतं की मी ज्यावेळेला 99 पासून सुरू केलं तेव्हा चढती कामं जी राजकीय दृष्टिकोनातून झाली त्याचं एकमेव कारण होतं, मी सामान्य माणसाची नाळ लोकांच्याशी भावनिक संबंध ठेवले आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन, जिल्ह्याचे प्रश्न जाणून घेऊन काम करण्याची माझी प्रवृत्ती आहे. मी 18-18, 20-20 तास काम करतो, मला त्याच्या कंटाळा येत नाही. पण ते संपर्क आणि ह्याच्यामुळे मला एक चांगल्या प्रकारचं लोकप्रियता किंवा लोकांमध्ये जन्मच चांगलं झालं असं माझं मत आहे. पण कुठली कामं करायची असेल निवडून आला? तुम्हाला खरं सांगू का, मी सातारा जिल्हा आणि इतर जिल्ह्याची तुलना करत नाही. राजकारण म्हणून मी बोलत नाही, परंतु लोकांच्या अपेक्षा फार आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये पोटेन्शियल फार आहे. म्हणजे आधी निसर्गापासून ते पाण्यापासून त्या सगळ्याच आणि पोषक अशा प्रकारचा सातारा जिल्हा आहे. मग त्या सातारा जिल्ह्यामध्ये कर्तृत्वान लोक पण फार आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आता लष्कराच्या असलेल्या देश सेवेमध्ये सातारा जिल्हा नेहमी अग्रेसर राहिलेला आहे. आणि खेळामध्ये सुद्धा आमची मुलं फार यश संपादन करतात. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण दुष्काळी भागातल्या आणि सगळ्या भागातली IAS ऑफिसरांची आमच्याकडे फार मोठे प्रमाण आहे. म्हणजे विद्यामध्ये सुद्धा कर्तृत्वान मुलं आमच्याकडे प्रचंड आहेत. म्हणजे तुम्ही कुठलाही दर वर्षाचा रिझल्ट लागला तर आमच्या सातारा जिल्ह्यातली मुलं फार मोठ्या प्रमाणात MPSC, UPSC, IAS ऑफिसरच्या ह्याच्यामध्ये परीक्षेत उत्तीर्ण होतात. हा रिझल्ट सध्याचा मी तुम्हाला सांगतो. या सातारा जिल्ह्यामध्ये करण्यासारखं बरंच आहे. मी तुम्हाला खोटं सांगत नाही, अगदी सत्य सांगतो. 8 महिन्यापूर्वी ज्यावेळेला मला 8 महिन्याचे पालकमंत्री म्हणून पद मिळालं, जलसंपदा मंत्री होतो. खरं म्हटलं तर बऱ्याच लोकांना हे खातं कसलं, पण मी ते करून दाखवण्याचा प्रयत्न केला. आज तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेला मी हे करत होतो त्यावेळेला मेडिकल कॉलेज 5 कॉलेज देण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव आला होता मी कॅबिनेटमध्ये आणि मी ते हट्टाने मागून घेतलं आणि ते मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी मंजूर केल्यामुळे आज 1600 विद्यार्थ्यांचं मेडिकल कॉलेज उभं राहतं. आणि त्या खात्याचा मी मंत्री असताना ती जमीनसुद्धा मी लगेच घेतली. म्हणजे विजन चांगलं आहे. करण्याच्या बाबतीत मला अनुभव किंवा अभ्यास असला तर ते करण्याची मानसिकता पण लागते आणि त्यासाठी ती जर दिली तर 100% यश येऊ शकतं. आणि जे लोकांची आता मी फिरताना अपेक्षा आहेत, मला का निवडणूक देण्याच्या संदर्भात काही लोकांचं मत किंवा युथचं मत आहे, तर 2 कारणं आहेत. एक कारण म्हणजे असं आहे की त्यांना वाटतं की ह्या सातारा जिल्ह्यामध्ये आता बरेच लोकांनी काम केलेलं आहे, पण एक डेव्हलपमेंट व्हिजन करणारा चेहरा कोण असेल तो शशिकांत शिंदेचा होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी
अपेक्षा केलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ व्हावी, IT हब व्हावं किंवा पर्यटन, टुरिझम, तीर्थक्षेत्र आपण बघा. बरोबर. तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूरपासून क्षेत्र महाबळेश्वरपर्यंत फार पोटेन्शियल असलेले तीर्थक्षेत्र आहे. पण आम्ही उज्जैनच्या धर्तीवर त्याला प्रसिद्धी करू शकतो का? बरं. याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही जनतेत फिरता, सगळ्यात मोठी समस्या बेरोजगाराची. तर त्याच्यासाठी काय करणार आहात तुम्ही? कारण कसं आहे, शेवटी उपजीविकेचा प्रश्न सुटला तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. मी तुम्हाला खरं सांगू, हम्म. आपण नुसतं बेरोजगारीचा विषय घेतो, पण देशाच्या बदलत्या पॉलिसीवर कोणी विषय घेत नाही, ज्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. हम्म. केंद्राने मध्ये शेतकरी कायदा आणि कामगार कायद्याच्या संदर्भातले काही कायदे करण्याच्या संदर्भातलं धोरण घेतलं. हम्म. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, कामगारांच्या आंदोलनामध्ये आम्ही भाग घेतला. हम्म. काय झालं, पूर्वी लोकांना शुअर हमी असलेली नोकरी होती, बरं. आता ती निघून जाते अशा प्रकारची परिस्थिती आहे. कोणत्याही कंपनीत जा, म्हणजे कंपनी आली म्हणजे लगे बेरोजगारी संपते असं होत नाही. बरं. पण माझ्या बुद्धिमत्तेला आता पॅकेजवर विकत घेतलं जातं. हम्म. म्हणजे तुमची बुद्धिमत्ता किती ह्याच्यावर तुमचं पॅकेज ठरवत, नॉट परमनंट. परमानंट. तुमचं पॅकेज ठरवतात, मग तुम्हाला वाटेल तेवढे ठेवतात. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये 1000 लोक असतील हम्म. तर 100 पेरोलवर असतात, बाकीचे 900 अप्रेंटिसशिप, हम्म. टेम्पररी किंवा ट्रेनिंग हम्म. ही फंक्शन राहिली. आणि 7-7, 8-8 वर्ष आम्ही फोकस काय केला पाहिजे, हम्म. बेरोजगारी तर हटवू, त्यासाठी इंडस्ट्री आली तर तिथल्या लोकांना रोजगार, तिथल्या लोकांना तिथली कामं मिळाली पाहिजेत. बरोबर. जी मोनोपॉली आहे, हम्म. सरकार काय बघतं की नाही नाही उद्योगधंद्याला त्रास होऊ नये, आपण उद्योगधंद्याला त्रास देत नाही, हम्म. परंतु त्यांची एक मानसिकता झालेली आहे की लोकांना आता वेठबिगारासारखं पिळून घ्यायचं. बरोबर. त्यामुळे मुलांची आणि येणाऱ्या पिढीच्या मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्तेला खरेदी करायची, आणि ते पण टेम्पररी. जगा आता अग्निवीर चालू आहे, बरोबर. म्हणजे केंद्रामध्ये अग्निवीरची जर प्रथा आणली, म्हणजे मला आश्चर्य वाटतं. म्हणजे त्यांनी 5 वर्ष सेवा केल्यानंतर देशसेवेचा किताब द्यायचा आणि त्यांना 5 वर्षानंतर त्यांना कुठलेही बेनिफिट न देता निवृत्त करायचे. हम्म. हे असे काही पॉलिसी ज्या असतात ना, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान हम्म. हे येणाऱ्या पिढीचं होतं, आणि त्यामुळे येणारी पिढी फार मोठ्या प्रमाणात नाराज होते. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आता तुम्ही बोलणारे व्यक्ती आहेत, तर काय काय थेट प्रश्न विचारेन. तुमचं एक स्टेटमेंट होतं, रडीचा डाव खेळू नका. म्हणजे काय, रडीचा कसला डाव? काय असं राजकारणात मी नेहमी दिलदारपणाने पराभव पण स्वीकारला, विजय पण स्वीकारला, सर्व केलेला असतो. पण सध्याचं राजकारण फार खालच्या पातळीवर गेलेलं आहे. हे असं राजकारण कधी नव्हतं. म्हणजे आम्ही बघायचो सभागृहामध्ये, आम्ही बोलायचो ना, तेव्हा सभागृहामध्ये एकमेकांच्यावर आरोप व्हायचे, पण ते सभागृहातले असायचे. बरं. परंतु बाहेर आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र आलो असत. हम्म. हल्लीचं राजकारण फार इतकं बदललेलं आहे की आता कोण कोणाच्याकडे जात पण आहे, अशा प्रकारची परिस्थिती नाही. ही लोकशाही नाही हो. आणि मी रडीचा डाव एवढ्यासाठी म्हणाला की आम्ही सुद्धा कष्टाने मेहनतीने एवढेपर्यंत आलेलो आहोत. हम्म. आणि हे असताना अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप करायचे, कुठल्या प्रकारचं षडयंत्र रचायचं, हे देशात राज्यात लोकशाहीला फार घातक आहे. मग पुढच्या भविष्याला तुम्ही बोलाल की काही लोक म्हणतात नाही युवा पिढीने राजकारणात आलं पाहिजे. कशी येतील हो? त्यांना जर असं राजकारण बघितलं ते कसे येते ना. आत्ता असणाऱ्या राजकारणातल्या 80% लोकांना विचारा, ते म्हणते की बस झालं. बस झालं. हां, तुम्ही कोणाची मुलाखत घ्या, ते बोलते बस झालं. शेवटी आयुष्य 25, 30, 40 वर्ष सगळं सोडून तुम्ही ज्यावेळेला कष्ट करता, आणि ज्यावेळेला अशा प्रकारचा एखादा कुठलाही गुन्हा किंवा एखादा कुठलाही आरोप कुठल्याही प्रकारचे ते देशात राज्यात चाललंय ते मी सांगतो, आणि माझ्यावर पण चाललेलं असतं. बरं. अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर लोक काय विचार करतात की बस झालं. शेवटी त्यांच्या कुटुंबापासून सगळ्यांच्याला फेरा येतो, मग त्या कुटुंबाचा काय दोष असतो? बरोबर. मग बरेच लोक तुम्ही बघा, आता काही वर्षांनी काही लोकांमध्ये राजकारणाचा या ठिकाणी वीट आलेला दिसेल, आणि आत्ताच आलेला आहे. आणि घातक आहे. घातक. मी माझ्यावर येते म्हणून मी बोलत नाही, मला पण कधीतरी वाटतं कशासाठी आपण करायचं. बरं केलं असेल तर निष्कलंकपणे जो करतो त्याला समोर जायला भीती वाटत नाही. केलं नसताना तांत्रिक गोष्टीचा विचार करून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे, नॉट करेक्ट. बरं. आणि म्हणून मला वाटतं की मी रडीचा डाव खेळू नका, जनतेच्या दरबारामध्ये जो काय व्हायचं तो होऊन द्या, असं माझं तिथं समजा होतं. कधी वाटलेलं तुम्हाला की राजकारणापासून निवृत्ती घ्यावी, नकोच राजकारण नकोच? नाही, आता वाटतं ना, वाटतं आता. वाटतं 100%. कारण माणसं शेवटी काय आहे, राजकारणी मंडळी स्वस्त बसत नाही, ही गोष्ट आहे, आणि ते व्यसन आहे. व्यसन आहे. लोकांसाठी काम करण्याचं व्यसन असतो तो माणूस कधी. आणि मी एक प्रामाणिक सांगतो, फार आम्ही कष्ट केले. ज्यावेळेला एवढं कष्ट करून मोठे होतो, लोकांच्या लोकप्रियतेवर होतो, माझ्या नेत्यांच्या लोकप्रियतेवर आम्ही आदर्श मानतो. आम्ही शरद पवार साहेबांना आदर्श मानतो. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये विकत घेणाऱ्यांची संख्या जास्त असताना सुद्धा आम्ही काही लोक एकनिष्ठ राहिलो. त्याला 2 कारणं आहेत. की पवार साहेबांचं नेतृत्व, ज्यांनी आमच्यासारख्याची ओळख महाराष्ट्रामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये करून दिली, त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलं. आणि दुसरं म्हणजे
काही गोष्टीच्या बाबतीमध्ये पटत नसेल, ज्या लोकांचं आपण नेतृत्व करतो भविष्य काळामध्ये त्या लोकांना जर अडचणच येणार असतील काही गोष्टीतून, मग त्याला विरोध केला पाहिजे. ह्या भूमिकेतून मी एक निर्णय घेत असतो. बरं आता अजून एक आरोप म्हणजे आरोप असा होतोय भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप तुमच्या विरोधक करत असतात. तर काय विरोधकांचं म्हणणं आहे की कुठंतरी पाणी मुरते म्हणून आम्ही विरोध करतो किंवा आम्ही विरोध दर्शवतो. तर काय सांगाल मी त्याच्याविषयी? तुम्हाला शपथपूर्वक सांगतो, तुम्ही एकदा माझ्यावर आता ही निवडणूक संपल्यानंतर या, हं. सविस्तरपणे बघू. मार्केटमध्ये गेल्यानंतर अगदी सफाई कामगारांपासून ते व्यापाऱ्यांपासून ते कोणत्याही शेतकऱ्यांच्या घटकापासून कोणाला विचारा, 25 वर्षामध्ये शेतकरी आणि माथाडी कामगार अगदी सगळे असेल, एक पैशाचा मी कोणाला रुतलेलो नाही. मी फार सरळ काम करणारा माणूस आहे. काहीतरी पाणी मोडतं म्हणजे षडयंत्र केल्यानंतर माणूस डिपेंड्स करतो ना हो. खरंच डिपेंड्स करतो. तुम्हाला जर कळत असेल की हा माणूस 6 महिने बाहेरच आला नाही पाहिजे, अशा प्रकारचं षडयंत्र जसं केजरीवालचं झालं, मी काय एवढा मोठा नाही, काही लोकांचं झालं, तसं हा माणूस 6 महिने बाहेर आला नाही पाहिजे. म्हणजे पाताळ यंत्री षडयंत्र ज्यावेळेला केलं जातं तेव्हा दुःख वाटतं ना. आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेला केलं त्याला मग मी सांगितलं काहीतरी मोडतं तुम्ही सिद्ध करून दाखवा. जे घोटाळेच झाले नाही, काल पण 1-2 लोकांना अटक केली. काय एक ठरावामध्ये तुम्ही अनुमोदक आहे, हे काय आरोप होऊ शकतो? मला जामीन घेतला म्हणून सांगता, जामीन का घेतला मग तुमच्या चौकी नव्हतं. कोर्टाने ते फेटाळून लावला, बोगस केस केली, मला अटक करण्याचं षडयंत्र रचलं गेले कलम तुम्हाला दाखवतो. आणि ही कलम सगळं बघितल्यानंतर मला डिफेन्स नको करायला. बरोबर. तर मी बोलायचं नाही तुम्ही मला पकडून द्या, हे करा. ते काय म्हणतात तुम्ही कोर्टात सिद्ध करा तुम्ही निर्दोष आहे का. मग तोपर्यंत काय करायचं. मग मी कोर्टातच गेलो. कोर्टात जाऊन मी त्या ठिकाणी डिफेन्स केला. कोर्टात जाऊन मी सांगितलं. कोर्टाने फाईल बघितल्यावर फेकून दिली. म्हणून माझा जामीन मंजूर झाला. आणि ज्याला करायला लावलं त्याला सुसाईड करायला लावतात राजकारणात, एवढी खालची पातळी. त्याला मंत्रालयाच्या बाहेर जाऊन सुसाईड करायला लावायची, नोट लिहायला लावायची, आणि तो मेला तर त्याच्यावर आनंद तुम्ही उत्सव साजरा करता. ज्यांनी तक्रार केली त्यांनी तक्रार मागे घेतली तरी 3 वेळा चौकशी करता. कसला सत्तेचा वापर करता आणि कोणासाठी करता. जी माणसं राजकारणामध्ये आलेली आहेत ती माणसं तेवढी तत्ववती आहेत का ती बघा ना. फक्त कोण नाराज होऊ नये, एखादा आमदार फुटू नये, एखादा गद्दार फुटू नये म्हणून तुम्ही त्याचा ते सांगतील त्याप्रमाणे यंत्रणा वापरायचं आहे. नॉट गुड. म्हणून आम्हाला वाटतं की आता राजकारण बंद झालं. पण मी लढणार आहे, त्यामुळे मी काय एवढा माघार घेणार नाही. मगाशी तुम्ही उल्लेख केला की ऑफर भरपूर येत होत्या, तर नक्की काय तुम्हाला ऑफर आलं की पक्ष तुम्ही आहे तो या पक्षात काम करताय तो सोडून आमच्याकडे ऑफर काय आले तुम्हाला, काय काय ऑफर दिले? नाही, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता थोडासा ट्विस्ट आलेला आहे. महाराष्ट्र देशाच्या लोकप्रियतेवर पक्षाच्या कार्यावर मतं मागण्याची आता पद्धत बंद झालेली आहे. आता सत्ता टिकवण्याची चढाओढ झालेली आहे. सत्ता टिकवण्यासाठी जे काही करावं लागेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सगळी मंडळी करतात. हेच खरं दुर्दैव आहे. तुम्ही लोकप्रियतेवर, लोकांच्या मतावर आणि लोकांनी केलेल्या कामावर तुम्ही मतं मागितली, मी समजू शकतो. परंतु पक्ष आणि नेते फोडून तशा पद्धतीचा प्रयत्न करणे दुर्दैवाचं आहे. त्यांना वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये समजा हा व्यक्ती आला, मी काय मोठा नाही, पण हा व्यक्ती आला तर काहीतरी फरक पडू शकतो. म्हणून मागच्या काळामध्ये मला बोलवण्याचा प्रयत्न झाला, तुम्ही या पक्षामध्ये हे करा, तुम्हाला पुढे गेल्यानंतर पद चांगलं देऊ वगैरे, हे ते सगळं झालं. आता सुद्धा सांगतात की हे सगळं आम्ही मागू घेऊ, फक्त तुम्ही आमच्याबरोबर या, अशा प्रकारचा सुद्धा प्रयत्न चालू होते, त्यावेळेला होते. पण त्यांना माहिती आहे हे आत्ताच नव्हतं. ज्यावेळेला काठावरचं सरकार होतं तेव्हा अगदी शिवसेनेचं सरकार पडायची वेळ आली किंवा हे होतं तेव्हा पण बोलवलं. पण त्यांना मी एक उदाहरण देतो, मागचं राज ठाकरे होते, त्यांना सांगलं होते तुमचे आणि त्यांचे विद्यार्थी सेनेपासून संबंध आहेत, जरा बोलता का. त्यांना लोकांनी सांगितलं, ते पण साहेबांना बोलले की तो कट्टर आहे, तो तसा निष्ठेने आणि विषयाने चालणार आहे, तो हलणार नाही. आता साहेब तुम्ही एक शब्द वापरा, निष्ठा. निष्ठा म्हणजे काय तुमच्या मते? काय असतं माहितीये का, राजकारणात काहीतरी तत्व असतात. मी खरं सांगतो, तुम्ही राजकारण तुमच्या स्वतःसाठी करता का समाजासाठी करता, तुम्ही राजकारण कोणासाठी करता याला फार महत्व असतं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझी ओळख काय हो, जर शरद पवार साहेबांनी मला त्या ठिकाणी संधी दिली नसती,
शरद पवार साहेबांनी मला त्या ठिकाणी तर माझं नेतृत्व कळलं असतं का, सातारा जिल्ह्याला कळलं असतं का, महाराष्ट्राला कळलं असतं का, एवढं पद मला मिळाल्यानंतर तेवढी उंची माझी राजकीय वाढली असती का. संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला हे येतं, आपली ओळख ज्यांच्यामुळे होते, हे तत्व जो जपतो तो टिकतो. निष्ठा एवढ्यासाठी म्हणतो की ह्या निष्ठेच्यामुळे पवारसाहेबांच्या आत्ताच्या काळामध्ये, आत्ता नाही, तुम्हाला मी खोटं नाही सांगत, की माणसाचं व्यक्तीचं किती प्रेम असावं. ज्या व्यक्तीला भेटावं बघावं म्हणून आम्ही समोरून घोषणा द्यायचो, त्या व्यक्तीच्या मी आज बाजूला बसतो. तो व्यक्ती मला घरच्या मुलासारखा अगदी प्रेम करतो. एवढंच नव्हे तर पुढे जाऊन सांगतो, मी पराभूत झालो, त्यांना सगळं कळलं. सातारा जिल्ह्याला यायला निघाले होते, पण त्यांनी पराभूत झाल्यावर ते थांबले. माझ्या आयुष्यात काय पाहिजे मला, बरोबर. आणि हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि एवढंच नव्हे, आत्ता संघर्ष काळामध्ये जर आम्ही त्यांच्यावर उभं राहिलो नाही, तर त्या राजकारणाचा अर्थ काय राहिला. कोणतरी निष्ठा किंवा कोणतरी प्रामाणिकपणाने त्यांच्यावर राहिलं पाहिजे, ह्या भूमिकेतून मी राहिलो. आता काय पवार साहेब म्हणलं की गूढता आली, महाराष्ट्रात तुम्ही फिरता पूर्ण, तर भरपूर पवार साहेब असे, पवार साहेब तसे. त्याच्यानंतर त्यांचंच एक स्टेटमेंट आहे की भूकंप झाला तरी माझं नाव घेतलं जातं, ह्यांनी केलं नाही. तर तुम्ही एवढ्या वर्ष राहताय, काय नक्की पवार साहेब कसे आहेत, काय कसल्या गोष्टी आहे अशा की त्या लोकांना माहित नाहीत. पवार साहेब ही ऊर्जा आहे, आणि तुम्हाला खरंच सांगतो, त्यांच्याकडं फार सूक्ष्म अशा प्रकारची दृष्टी आहे, देवी शक्ती आहे. त्या माणसाच्या मनामध्ये कोणाचंही काम असेल तरी त्या व्यक्तीने कधी त्या कोणाला परत पाठवलेलं नाही. आणि विशेषतः दुसरं म्हणजे तुम्हाला सांगतो, पवारसाहेबांचं अंतर्मन, पवारसाहेबांना जवळून कोण पाहतो, त्यांना अजून कोणी ओळखलं नाही. आणि मोकळ्या हाताने ते सगळ्यांना अधिकार देतात. बाकीच्यासारखं असं कंट्रोलमध्ये कधी ठेवलेलं नाही. तुम्ही सजेशन देऊ शकता का पवार साहेबांना? 100%. आणि ते कधी असं सजेशन दिल्यानंतर ते बोलतील, असं नाही बोलणार की तू मला कशाला सजेशन देतो. ते सगळ्यांचं ऐकून घेतात. ऐकून घेतल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय घेतात. ही त्यांची फार वैशिष्ट्य आहे. आणि पवार साहेबांच्याकडे मी एक पाहताना, मी सांगतो, इतक्या जवळ आल्यानंतर तसं पवार साहेबांकडे मी पाहताना बघतो की मी त्यांचं गुणगान गातो असं नाही आहे, परंतु कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही ह्याचा विषयाचा अभ्यास प्रचंड आहे. प्रचंड अभ्यास आहे. आणि एवढा अभ्यास करणारी व्यक्ती खरं म्हटलं तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मी त्यांच्यासारख्याला नेतृत्व जर केंद्रामध्ये अजून मोठ्या पदावर पडायचं, बघा कृषी मंत्री होते, देशाचा निर्णय घेतला ना त्यांनी चांगले. अन्न पुरवठा वाढवला, धान्य साठा वाढवला, पॉलिसी वाढवली, शेतकऱ्यांना मदत केली, कर्जमाफी केली. एक एक उदाहरण मी सांगतो. डिफेन्समध्ये होते. तुम्ही खरं म्हटलं तर त्यांची एकदा स्वतंत्र अशा प्रकारची मुलाखत घ्या. डिफेन्समध्ये होते. डिफेन्समध्ये महिलांना पहिल्या प्रथम कोणी प्रवेश दिला? कुठलं खातं मला सांगा साहेब. आता एअरपोर्ट होतोय. 1995 सालामध्ये पवारसाहेब त्यावेळेला होते, तेव्हा माझ्या अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला आले होते. पाटील साहेबांच्या जयंतीला येताना बोलले की किती वेळ आहे, मला 10 वाजता आहे. 8:30ला आले होते. त्यावेळेला त्यांनी एअरपोर्ट बघितली, ती जागा बघितली होती त्यावेळेला. तर काय काय व्यक्तिमत्व मी नावं घेतो, तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याविषयी तेच मला सांगा. सर्वप्रथम अजितदादा पवार, काय सांगाल त्यांना? अजितदादा खरं म्हटलं तर हळव्या मनाचा आहे आणि परखड आहे, कामाचा झपाट आहे, असं नेतृत्व आहे. एवढंच सांगणार, दुसरं काय पाहिजे तुम्हाला? सांगा ना, मला विचारा तुम्ही. बरं, सल्ला वगैरे काय देणार का त्यांना? नाही, मी सल्ला देण्यावर एवढा मोठा नाही, परंतु काय की त्यांनी त्यांच्या ह्याच्यामधून हे केलेलं काम आहे. काम करत असताना काही अडचणी असतात. नेतृत्व खरंच याप्रमाणे ते हे होतात. मी त्यांना सल्ला देणारा एवढा मोठा कोण नाही. त्याच्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले, त्यांचा प्रचार मीच केला होता 3-4 वेळा. आम्ही जवळ त्यावेळेला आलो होतो. त्यांच्यात कॅपॅसिटी होती, पण त्याचा उपयोग त्यांना करता आला नाही, दुर्दैव आहे. छत्रपतीचा वारसा होता. आम्ही नेहमी बोलताना बोलायचो, महाराष्ट्रामध्ये दौरे करा, सगळीकडे नाव कमा, राजकारणात खरोखर इंटरेस्ट असेल तर त्या पद्धतीने तुम्ही काम करा. परंतु दुर्दैवाने बाजूला असलेल्या माणसांच्या चुकीच्या गायडन्समुळे त्या माणसाचं राजकारणाचं करिअर या अडचणीत आलं, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यांनी पूर्णपणाने राजकारणावर फोकस केला असता, पार्ट टाइम नाही, पूर्ण राजकारणावर जर फोकस केला असता तर निश्चित त्यांना त्या चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नेतृत्व म्हणून वाढलं असतं. हुशारी आहे, हुशार आहे, तुम्ही आपण समजतो तसं नाही, मुत्सद्दीपणा आहे, हुशार, सगळं आहे, परंतु त्याचा उपयोग करत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. मनोज जरांगे पाटील,
तुम्हाला मी सांगू, मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर मी जेव्हा मराठा आंदोलनाच्या वेळेला, मग कोणाचंही आंदोलन असतं मी नवी मुंबईला केलंच असतं, त्यावेळेला माझा संबंध आला. आणि त्यावेळेला मी बघितलं, सरळ माणूस आहे, साधा माणूस आहे. आणि विशेषतः तुम्हाला मी जाहीर सभेत मी कौतुक का केलं होतं, बरेच नेते ताकद मिळाल्यानंतर देशाच्या राज्याची स्वतःच्या पाठीमागं माहोल उभं राहिलं आणि ताकद मिळाली, की मग काय करतात, त्यांना मग सत्तेमध्ये असलेली लोक जवळ करण्याचा प्रयत्न करतात. आणि मागच्या आंदोलनामध्ये बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आला. परवाच्या दिवशी मला 24 तारखेला त्यांनी मेळावा लावला होता निवडणुकीच्या अगोदर. बरं. मी प्रामाणिकपणे सांगतो, इम्पार्शिबल सांगतो, त्यावेळेला ते काय निर्णय घेतात याचं सर्वांचं लक्ष होतं. बऱ्याच लोकांनी सांगितलं की आपण उमेदवार उभं करू, आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं ना मग आपण असं करू तसं करू. त्यांनी शेवटचा एक निर्णय घेतला, तो निपक्षपणाचा असलेल्या नेतृत्वाचा होता. असं ज्यावेळेला लोक तुमच्यावर फार मोठा विश्वास टाकतात, एक निर्णय तुमचा चुकला, एक निर्णय बरोबर झाला, तर त्यावर सर्व भवितव्य असतं. जरांगे पाटलांचं अंतरावळीचं आंदोलन राज्यभरामध्ये फिरतं आणि सगळ्या मराठा समाज त्यांच्या पाठीमागं उभा राहतो. तर त्यांनी तो निर्णय घेतला की मी कोणताही उमेदवार उभा करणार नाही. मताची विभाजन न करता ज्यांना विरोध करायचा आहे त्यांना परखडपणे विरोध करावं. यासाठी ज्यावेळेला त्यांनी तो निर्णय घेतला, याचाच अर्थ झाला की कोणत्याही हा माणूस कोणालाही विकला गेला नाही, याचा मला मुद्दाम उल्लेख करावा लागेल. महेश शिंदे, आता त्यांच्यावर बोलायचं म्हणजे नंतर परत तक्रार व्हायची. कसं आहे, संधी मिळालं तर त्या संधीचं सोनं करायला लागतं. संधीचं सोनं हे मी नेहमी सांगतो, लोकांमध्ये मिसळल्यानंतर लोकप्रियतेवर उभं राहायचं असतं. कटकारस्थान सत्तेचा अमाप वापर करून फक्त विकृत मनाने कारवाई करणं किंवा विकृत मनाने त्याप्रमाणे वागणं, त्याला लोकप्रियता जास्त काळ टिकत नसते. माझी त्यांना विनंती आहे की लोकांमध्ये जाऊन तुम्ही त्या सत्तेचा उपयोग करून सामान्य लोकांमध्ये जाऊन त्याप्रमाणे काम करा. काम करण्याच्या बाबतीत आता त्यांना संधी चांगली आहे की सरकारकडे गेल्यानंतर पाहिजे तसं त्यांना संधी मिळते. त्यांचं वजन वापरलं की त्यांना निधी मिळतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते टिकवण्यासाठी लाँग विचाराचा विचार केला पाहिजे. फार लांबचा विचार राजकारणाचा केला पाहिजे. राजकारणामध्ये सगळं दाबून होत नसतं. पण मला सांगा, पंतप्रधान देशाचे त्यांनी आरोप लावलाय घराणेशाहीवर, तर काय तुम्ही सांगाल घराणेशाही या विषयावर काय? खरं तुम्हाला मी सांगू का, एखाद्या विषयावर चर्चा करणं पण प्रत्यक्षात कृतीत आणणं त्याला फार महत्त्व असतं. भ्रष्टाचार हा तुमचा नेहमीचा अजेंडा आहे. ना करूंगा ना करने दूंगा, ना खाऊंगा ना खाने दूंगा. पण सध्या लोकांचा विश्वास त्याच्यावर तर उठत गेला आहे. घराणेशाहीवर आपण जेव्हा बोलतो, गांधी कुटुंब म्हणजे घराणेशाही होत नाही. त्यांनी सुद्धा त्याग केला. आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असं थोडी सांगितलेलं आहे काय, एखाद्या घरामध्ये एक माणूस असेल पण त्यांच्या कुटुंबातला कोण कर्तृत्वान नसतो, तो काम करत नसतो. आणि भाजपमध्ये कुठं अशा प्रकारची घराणेशाही नाही आहे. किती उदाहरणं देऊ की तिथं पण घराणेशाही आहे ना. ज्यावेळेला आम्ही एखादी गोष्ट प्रमुख म्हणून वारंवार सांगतो, त्यावेळेला त्याची अंमलबजावणी पहिली घरातून व्हायला पाहिजे. आणि दुर्दैवाने तशी होत नसल्यामुळे लोकांना त्याच्यावर पण आता विश्वास राहिलेला नाही. पण कार्यकर्त्यांचं जे सर्व पक्षाचं कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की कार्यकर्ता हा फक्त सतरंजा उचलणं, इकडं तिकडं काम करणं ह्याच्या पुरतच मर्यादित राहिलेलं आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, कार्यकर्ता कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी स्वतःचं टॅलेंट स्वतः उभं केलं पाहिजे. कुठलंही क्षेत्र असलं तर तो स्वतः चमकला की त्याला सगळेजण घेतायचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला एक जास्त लांबचं उदाहरण देत नाही. अशी काही कार्यकर्ते आहेत की निवडणुकीच्या मागच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांनी इतकं काम करायला सुरुवात केली की सर्व पक्षाच्या लोकांना त्यांची दखल घ्यावी लागली. अचानकपणाने आली लोक होती. बॅक जो स्पेस बसला होता, शिल्लक होता त्याच्यामध्ये. मी कार्यकर्त्यांना नेहमी ह्या अपेक्षा करतो की मग पक्ष, मग नेता, त्याच्यावर आपण नेता होऊ, कार्यकर्ता हो हे सोडून स्वतः आपलं ज्यावेळेला आपण हे दाखवू शकतो, तो जर निर्माण झाला तर सगळे पक्ष तुमच्याकडे आपोआप बघतील. पण त्यासाठी कष्ट फार आहेत. लोक म्हणतात राजकारणामध्ये फार सोपं आहे, फार मिळतं, हे होतं. त्याला कष्ट फार असतात. जो कष्ट करायची क्षमता ठेवतो तो कार्यकर्ता यशस्वी होतो. आणि मला वाटतं सतरंजा उचलण्याची कार्यकर्त्यांच्या मध्ये असा सतरंजा उचलणारा कार्यकर्ता सुद्धा निर्माण होतो की त्याला वाटतं की भविष्यामध्ये मला झेप द्यावी. मग त्याने पूर्ण योगदान लोकांसाठी जर दिलं तर तो कार्यकर्ता स्वतःच्या कर्तव्यात मोठा होऊ शकतो.
आता सातारची जी जनता आहे, तुम्ही फिरताय तर असतो आपलं USP असतो की का निवडून द्यावं, तर तुमच्यात काय आहे, तुम्हाला काय वाटतं का निवडून द्यावं मला? USP तुम्हाला काय वाटतं तुमच्यात? सांगा, का निवडून द्यावं? सांगा USP काय आहे, म्हणजे स्वतःविषयी तर वाटतं की मी ह्याच गोष्टी करू शकतो, काय तर USP काय आहे? आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. हम्म. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कुठल्याही निवडणुकीला समोर जाता, त्यावेळेला तुम्ही आत्मविश्वासाने ज्या काही गोष्टी सांगतात त्याच्यामध्ये तुम्ही तेवढे कॅपेबल आहेत का नाही हे महत्वाचं असतं. मी राज्यामध्ये काम करताना विधानसभा, विधान परिषद असेल, तुमचं कुठलंही डिबेट असेल किंवा काय असेल, 25 वर्ष काय असं काय लगेच पवारसाहेब आणि पक्ष म्हणून मला काय साथ मिळाली असं नाही होत ना. त्याला मला पण काहीतरी करून दाखवावं लागलं. लोकांच्या मनामध्ये मी जनता दरबार असेल किंवा बाकी लोक, माझ्याकडे कुठलाही माणूस आला ना, मी बघत नाही पक्ष, मी लगेच त्याचं काम करतो. बरं. तुमची ओळख आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे. तुम्हाला वाटलं पाहिजे. मी मागे म्हणलं 7 महिन्याचा कालावधी नसता आणि जास्त असता तर मी सातारा जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलला असता. असो, पण तो आणि राजकारणामध्ये फार मोठा माणूस व्हायला लागला की त्याला तुम्हाला माहिती आहे कापायचे पंख कापायचा प्रयत्न होतो. मी तुम्हाला सांगतो, खासदार म्हणून मी का असावा? लोकांना का अचानक वाटलं की शशिकांत शिंदे असावं? त्यांना काहीतरी तो आश्वासक चेहरा वाटला ना. माझा चेहरा तो आश्वासक असावा एवढं माझं म्हणणं आहे. लोकांना भेटणारा, लोकांचे काम समजून घेणारा, लोकांना काम करून देणारा, कुठल्याही कामासाठी मदतीला धावणारा, हे पहिलं प्रश्न असतो. दुसरं, तुम्ही प्रगती करण्यासाठी काय करू शकता? तुमच्यामध्ये तेवढी किती कॅपॅसिटी आहे? किती तुम्ही त्यामध्ये उतरून काम करू शकता? कुठल्या देशातले आहेत ना, कुठल्या राज्यात आहेत ना, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बाळासाहेब भिलारे होते. ते ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड नेतृत्व अभ्यास होतं. आज दुर्दैवाने ते नाही आहे, ज्यांनी मला राजकारणामध्ये आलं. त्या बाळासाहेब भिलारे मला आणि आम्ही एक दोघं बसलो 5-7 वर्षानंतर मला बोलले, "अरे तुम्ही डायरेक्ट आमदार झाला, मी खालपासून होतो. मला जेवढा अभ्यास आहे" आणि त्यांना फार अभ्यास होता. बरोबर. कुठला निधी, कसा निधी. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा पण तुम्ही जास्त निधी कुठून असायचा, कुठले प्रश्न कसे मांडायचे. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष केलं तर तुम्ही होऊ शकता. आणि या सातारा जिल्ह्यातल्या लोकांना मी आश्वासक चेहरा एवढ्यासाठी वाटतो की हा काहीतरी करेल. आणि मला काय करायचं आहे, मला जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल? सत्तेत आलो तर सत्तेचा उपयोग घेऊन जिल्ह्याला प्रगतीवर नेणं. सत्तेत नसलो तर मग आपला आवाज उठवून त्यासाठी न्याय मिळवून घेणं. मग सभागृहात असो किंवा तिथं मंत्र्यालयात जाऊन त्या केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊन काम करून घेणं. आणि अशा पद्धतीचं जी लोकांच्या अपेक्षा आहेत, बेरोजगार तरुणांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, त्याचा हा आवाज तुमचा साताऱ्याचा गेला पाहिजे. आणि तो प्रश्न मांडण्याची जर परिस्थिती झाली तर त्यातून न्याय मिळू शकतो. आश्वासक चेहरा तुमचा गेला पाहिजे, तो माझा प्रयत्न असेल. आणि तो प्रयत्न 100% मी तुम्हाला सांगतो यशस्वी करेल. 6 मतदारसंघ, 6 मतदारसंघातली भौगोलिक रचना वेगळी असली तरी सगळीकडे संपर्क ठेवणारा खासदार असला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने साताऱ्यामध्ये जो बदल पाहिजे तो बदल करणारा चेहरा पाहिजे. बरं मित्रांनो, तर हे होते शशिकांत शिंदे यांनी बरीचशा विषयावर आपले मतं प्रदर्शित केली. काय गोष्टी कोणाला आवडल्या असतील नसतील, पण माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सगळ्यांना विनंती राहील, जे बघतात मला, ते मतदान करा. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकानं पुढे येऊन मतदान करा. कोणाच्या आयडिओलॉजी आवडेल न आवडेल, कोणाचं विषय आवडतील न आवडतील, पण मतदान करणं खूप महत्त्वाचं आहे. तर जिथं असाल तिथं तुम्ही मतदानाला प्रवृत्त करा. धन्यवाद.